पुरस्कार महिलांना आहेत आणि महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. तर मग माझा असा विचार आता असा आला की ज्या महिलांना समोर घेऊन जाणारे लोक आहेत त्यांना का पुरस्कार द्यावा नाही, त्यांनाही कुठेतरी वाटते ना किंवा आपल्यालाही जर मान सन्मान मिळाला तर, आणि काही पुरस्कार हा अशी गोष्ट नाही की मिळालाच पाहिजे, पण तो एक छोटीशी आशा असते आणि जबाबदारी. मगाशी जेव्हा आपण फेटा बांधत होतो तेव्हा त्यांना लक्षात आलं की माझी जबाबदारी वाढली, आणि मग जेव्हा असे काही पुरस्कार मिळत असतात तेव्हा एक आपली जबाबदारी वाढत असते. आणि मग असे पुरस्कार देण्याचा श्री संवेदनाच्या माध्यमातून माझ्या एक डोक्यात विचार आला, आणि सगळ्यात पहिला पुरस्कार मी 2020 मध्ये दिला होता. तो म्हणजे गोपाल देवांग सर जे मेरीकॉमला टीच करत होते त्यांना दिला. विजय कदम होत आहेत की ज्यांना दिला. मग विजय कदमांना जेव्हा बोलवलं होतं ते म्हणजे मला का दिला आहे हे मला कळलं नाही, पण म्हणजे जेव्हा ते स्पीच करत होते, जेव्हा त्यांना आम्ही पुरस्कार दिला तेव्हा ते बोलायला आले स्टेजवर, तेव्हा त्यांनी खूप सुंदर एक शब्द वापरला की इथपर्यंत येईपर्यंत मला काही वाटलं नव्हतं म्हणे या पुरस्काराचं, पण जेव्हा माझ्या डोक्याला तो फेटा बांधला आणि जेव्हा मला हे देत आहे तर मला असं वाटतंय म्हणे की माझी जबाबदारी वाढली. म्हणजे मला कुठेतरी महिलांचा सन्मान केला पाहिजे, महिलांच्या दृष्टीने मी पुढे गेलो पाहिजे, ही जबाबदारी यांनी माझ्या डोक्यावर टाकली.